Hello students, आपल्याला क्वेश्चन काय दिला बघा. Let fx be the function where function r from r to r be a continuously differentiable function such that fx f of 2 is equal to 6 and f dash 2 is equal to 1 by 48, and also given that integration of 4t cube dt over the limit 6 to fx that equal to in the bracket x minus 2 into g of x, then the value of limit of gx where x from x tends to 2 is equal to. इथं आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता जो आपल्याला फंक्शन दिलेला आहे काय बघा, 6 to fx over 4t cube dt that equal to x minus 2 gx. जर आपण याचे इंटिग्रेशन घेतलं 4t क्यूबचं, तर त्याचं इंटिग्रेशन काय म्हणते आपल्याकडं 4t क्यूब आहे. टी क्यूबचं इंटिग्रेशन आपल्याला काय मिळतंय, t raised to 4 मिळतंय, बरोबर आहे. काय मिळते, t raised to 4 डिवाइडेड बाय t raised to 4 डिवाइडेड बाय 4 आणि त्याला 4 मल्टिप्लाइड आहे, दॅट्स वाय ते कॅन्सल होईल. आपण याच्यासाठी इंटिग्रेशन t raised to 4 डायरेक्टली लिहिता येईल 6 to fx that equal to x minus 2 gx. आपल्याला असं मिळेल. जर आपण याच्यामध्ये लिमिट पॉइंट सबस्टिट्यूट घेतले, तर लिमिट सबस्टिट्यूट केले तर आपल्याला काय मिळेल बघा, fx raised to 6 minus 4 येईल आपल्याकडे. fx raised to 4 6 raised to 4 divided by no need of divide here, आणि आपल्याकडे इथे किती राहतं आपल्याकडे x minus 2 g of x. then इथं बघा की x minus 2 आपण ह्या साईडला थोडंसं घेतलं तर काय मिळेल आपल्याला, इज इक्वल टू gx इज इक्वल टू fx raised to 4 minus 6 raised to 4 divided by x minus 2 घेतले आपण. ठीक आहे, हे फंक्शन आपल्याला असं बनेल. आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या gx लिमिट अप्लाय करायचं, लिमिट ॲज x टेंड्स टू 2 फॉर द फंक्शन gx. तर याच्यावरती जर आपण लिमिट अप्लाय केलं, लिमिट ॲज x टेंड्स टू 2 फॉर द gx इज इक्वल टू fx raised to 4 6 raised to 4 डिवाइडेड बाय x minus 2, आणि इथं आपल्याकडे लिमिट आहे, इथं लिमिट लिहायचं, लिमिट ॲज x टेंड्स टू 2 राहील. तर या ठिकाणी बघा, जर आपण x टेंड्स टू 2 टाकलं तर इथं बघा 2 ठेवलं तर 2 minus 2 0 झालं आहे, आणि f of 2 घेतले तर f of 2 ची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे या ठिकाणी. f of 2 इज इक्वल टू 6, दॅट मीन्स 6 raised to 4 बनत आहे. 6 raised to 4 6 raised to 4 हे पण 0 येते. जर आपल्याला डायरेक्टली लिमिट सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला काय मिळतं, 0/0चं फॉर्मॅट मिळतं, दॅट मीन्स इनडिटर्मिनेट फॉर्मॅट आहे. आणि जर इनडिटर्मिनेट फॉर्मॅट असेल तर ते काय करू शकतो आपण इथं, दॅट विल बी ॲप्लिकेबल फॉर एल हॉस्पिटल रूल. दॅट मीन्स याचा आपण डिफरन्शिएट करू शकतोय ह्या टर्मचं. हा जो पार्ट आहे हा सगळा ह्याचा डिफरन्शिएट करता येईल आपल्याला. देअरफॉर लिमिट ॲज x टेंड्स टू 2 फॉर gx इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 2. आपण याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय येत आहे, आता ही कशी मेथड आहे, आपण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह करणार आणि x ची व्हॅल्यू आपण डायरेक्टली त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करतोय. तर इथं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय झालं आपल्याला, फंक्शन fx आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह, तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय झालं 4fx क्यूब इंटू f dash x. हे कशाचं, fx raised to 4चं डेरिव्हेटिव्ह. जसं x raised to 4चं घेत आहे त्याच वेळेमध्ये आपल्याला ह्याचं केलं आणि परत fxचं डेरिव्हेटिव्ह f dash झालं. 6 कॉन्स्टंट आहे तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 झालं, xचं डेरिव्हेटिव्ह 1 आला आणि 2चं डेरिव्हेटिव्ह 0 येते, म्हणजे डिनॉमिनेटरला 1 राहतोय. नो नीड ऑफ राईट, लिहायची गरज नाही. दॅट्स वाय आपल्याला इथं हे डायरेक्टली आपण इथं काय करू शकतो, आता इनडिटर्मिनेट फॉर्मॅट कॅन्सल झालेला आहे, त्याच्या ठिकाणी आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया इथं. तर इथं 2 सबस्टिट्यूट केलं तर f of 2 raised to 3 बनले
आणि इथं f'2 राहील आपल्याकडं. आता आपल्याला 4 टाइम्स f(2) ची व्हॅल्यू किती आपल्याकडे दिलेली आहे, 6 दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 6³ इंटू आपल्याला इथं किती येत आहे की f'2 ची व्हॅल्यू 1/48 आहे, तर ती 1/48 आली. आता आपण याला जर थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय मिळेल बघा, 6 काय आपल्याला दिलं आहे 3 दिलेला आहे. 6 आपण इथं असं म्हणू शकतो 6 × 6 × 6 घेतला आपण याला, तर 6 × 1 6. थोडंसं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू बघा 18 व्हॅल्यू येईल. ठीक आहे, कॅन्सलेशन केल्यानंतर बघा, ट्राय करून बघा. इथं हे व्हॅल्यू किती येते आपल्याकडे 18 येत आहे. देअरफॉर ऑप्शन काय मिळतं आपल्याला, ए इज करेक्ट ऑप्शन मिळते. अंडरस्टँड, सिंपल आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आपल्याकडं. इफ द एरिया इन स्क्वेअर युनिट बाउंडेड बाय द पॅराबोला y² is equal to 4 lambda x and the line also line are given y is equal to lambda x, where lambda is positive and is 1/9, area is 1/9, area are given there, then value of lambda. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. काय काय दिलंय की एक पॅराबोला दिलेला आहे y² is equal to 4 lambda x, हा पॅराबोला आहे आपल्याकडं. आणि दुसरं बघा y is equal to lambda x, हा एक लाईन दिलेला आहे आपल्याकडं. आणि ह्या दोन्हींचं काय करायचं आपल्याला, ह्यांच्या अंडर आलेला एरिया जो काहीतरी समथिंग आपल्याकडे पॅराबोला बनेल. फॉर एक्झाम्पल मी म्हणतोय की एक्झॅक्ट आता लॅम्बडा असल्यामुळे त्याचं इक्वेशन काय बनते माहिती नाही, कर्व कसा येईल आपण सांगू शकत नाही. हा असा काहीतरी असेल y², सॉरी, हा अशा वे मध्ये काहीतरी असेल. आणि y इज इक्वल टू लॅम्बडा x म्हणजे पासिंग थ्रू द ओरिजिन, हे अशी काहीतरी लाईन असेल समजा, समथिंग काहीतरी असा असेल. आणि तो ह्याच्यामध्ये जो अंडर एरिया आलेला आहे, हा जो एरिया आपल्याला दिसतोय इथं, हा जो एरिया इथं दिसतोय, हा आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि तो आपल्याला किती दिला आहे, 1/9 दिलेला आहे. दॅट एरिया इज इक्वल टू 1/9 आर गिवन. तर आपल्याला इथं लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर रेग्युलर मेथड आपण काय यूज करतोय की हे जे पॉईंट्स असतील आपल्याला, ते पॉईंट्स फाइंड करणार आपण आणि त्याच्यावरती काय करणार, त्याचं सोल्युशन फाइंड करणार आहे. तर इथं रिसबस्टिट्यूशन करूया आपण. इथं बघा काय दिलेलं आहे, y इज इक्वल टू लॅम्बडा x दिलेला आहे. तर हे इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट घेतलं तर आपल्याला y² इज इक्वल टू 4 लॅम्बडा x ची व्हॅल्यू आपल्याकडे y आहे, दॅट्स वाय y झाला. दॅट इम्प्लाइज y² इज इक्वल टू 4x, दॅट इम्प्लाइज काय मिळते बघा, आपण हे इक्वेशन जर सॉल्व केलं तर y ची व्हॅल्यू एक 0 मिळते आणि y इज इक्वल टू 4 मिळते, राईट आहे. तर ह्यातनं एक y कॉमन घेतला आपण, y जर कॉमन घेतला तर काय मिळालं की y इज इक्वल टू 0 एक होत आहे आणि y ची दुसरी व्हॅल्यू आपल्याला 4 असू शकते. हा जर आपल्याकडे 4 पॉईंट असेल इकडे, असे दोन कॉमन रिजन आहे, दोन कॉमन पॉईंट आहे आपल्याकडे लाईन आणि त्या पॅराबोलामध्ये. तर आपण एरिया कॅल्क्युलेट करताना एरिया इज इक्वल टू, एरिया कसा बनणार आहे आपल्याकडं, ओव्हर द काय घेणार आपण 0 to 4 पर्यंतच, कारण हा कॉमन रिजन आहे 0 to 4 मधला. तर त्या रिजन मध्ये आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा. अंडर कशामध्ये जाणार आपल्याकडे, y ॲक्सिस वरती आपण एरिया घेणार आहे. y ॲक्सिस वरती जायचं झालं तर आपण एरिया पहिल्यांदा अलॉंग द लाईन घेणार आहे. मोस्ट ऑफ आपण तेच करतो, अलॉंग द लाईन एरिया घेणार आहे. तर लाईनच्या अलॉंग इक्वेशन काय बनतंय, y इज इक्वल टू लॅम्बडा x आहे, दॅट्स वाय x इज इक्वल टू काय बनेल आपल्याकडे लॅम्बडा बाय y असं इक्वेशन बनेल. y बाय लॅम्बडा, सॉरी y बाय लॅम्बडा हे असं असेल. मायनस त्याच्यामधून काय करणार आहे आपण एरिया, एरिया कोणाचा होणार आहे, आउटसाइड एरिया ऑफ द पॅराबोला, जो पॅराबोलाच्या आउटसाइडचा एरिया आहे हा त्याच्यामधून आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. तर तो एरिया आपण घेतला तर त्याच्यासाठी पण आपण काय करूया, हे इक्वेशन
टोटली वाय मध्ये कन्वर्ट केलं तर वाय स्क्वेअर बाय 4 लॅम्बडा झाले इज इक्वल टू एक्स. therefore वाय स्क्वेअर बाय 4 लॅम्बडा ओव्हर द dx हे असं घेतलं आपण इज इक्वल टू वायचं 1 बाय लॅम्बडा हा कॉन्स्टंट आहे तर 1 बाय लॅम्बडा आपण बाहेर घेऊया आणि ए ची व्हॅल्यू दिलेली आहे किती आहे ते आपल्याकडे 1 बाय 9 आर गिवन. ठीक आहे. अँड वायचं इंटिग्रेशन वाय स्क्वेअर बाय 2 आले आणि वाय स्क्वेअरचं इंटिग्रेशन किती येते आपल्याकडं वाय क्यूब बाय 3 इंटू 4 किती झालं आपल्याकडे 12 आलं बरोबर 0 to 4 राईट आहे ना. तर आपल्याला हे असं मिळेल तर हे 1 बाय 9 इज इक्वल टू 1 बाय लॅम्बडा. लिमिट सबस्टिट्यूट करूया आपण. अपर लिमिट जर सबस्टिट्यूट केलं तर 4चा स्क्वेअर 4 स्क्वेअर किती बनते आपल्याकडं 16 आलंय बाय 2 मायनस 4 क्यूब 4 क्यूब आपल्याला किती मिळत आहे 64 मिळाले डिवायडेड बाय 12 आणि लोअर लिमिट जर आपण सबस्टिट्यूट केलं 0 वाला तर ते सगळं टोटली काय बनेल आपल्याकडे 0 बनेल. तर हे आपल्याला असं आहे असं राहील. तर या ठिकाणी बघा आपण जर सिम्प्लिफिकेशन ह्याचं केलं तर आपल्याला इथं किती मिळेल 2 1 जा 2 2 8 जा 16 4 3 जा आणि 16 4 जा 16 बाय 3 मिळाले इथं 8 आले आपल्याकडे. हा लॅम्बडा आपण त्या साईडला थोडंसं घेऊया. अल्सो आपण लॅम्बडा जर तिकडे शिफ्ट केला तर लॅम्बडा बाय 9 झाले आणि इथं बघा 8 बाय 1 आहे म्हणजे 8 इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय झालं 8 इंटू 3 24 झाले 24 मायनस 16 बाय 3 हे असं येईल. तर आणि अगेन बघा 3 1 जा 3 3 3 जा 9 झाले 24 मायनस 16 यांची जर आपण सबस्ट्रॅक्शन घेतली तर आपल्याला किती मिळेल बघा 8 येईल. लॅम्बडा बाय 3 इज इक्वल टू 8 दॅट्स वाय लॅम्बडा इज इक्वल टू आपल्याला 24 मिळेल. therefore option A is the correct option. option A is ठीक है easy one. नेक्स्ट क्वेश्चन दिसतोय बघा आपल्याकडे स्क्रीनवरती काय म्हटले बघा या ठिकाणी the value of alpha such that a value of alpha such that integration dx by in the bracket x plus alpha in another bracket x plus alpha plus 1 over the limit alpha plus 1 which is equal to log of 9 by 8 to the base e हे आपल्याला दिलेलं आहे. तर इथं अल्फाची व्हॅल्यू काय असेल असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी बघा इंटिग्रेशन दिलेलं आहे ते आपण इंटिग्रेशन इथे घेतलं अल्फा प्लस 1 dx डिवाइडेड बाय x प्लस अल्फा प्लस 1 हे दिलेलं आहे. आपण हे इंटिग्रेशन आहे तर हे इंटिग्रेशन पहिल्यांदा सॉल्व करायला बघूया. आता ह्याच्यासाठी आपण काय करूया की बाय द पार्शियल फ्रॅक्शन यूज केलाय तर आपल्या इथं बघा अल्फा प्लस 1 dx थोडंसं साईडला घेऊया. तर पार्शियल फ्रॅक्शन जर यूज केला बाय द शॉर्टकट तर याच्यामध्ये ह्याचे फॅक्टर काय पडतील बघा की 1 डिवायडेड बाय x प्लस अल्फा असा एक फॅक्टर मिळेल मायनस 1 डिवायडेड बाय x प्लस अल्फा प्लस 1 अशा वेमध्ये आपल्याला फॅक्टर मिळेल. प्लस 1 आहे x प्लस अल्फा प्लस 1 हे फॅक्टर मिळतील आपल्याला. ठीक आहे. तर हे फॅक्टर काढायची मेथड आपल्याला माहिती आहे. शॉर्टकट वे मध्ये आपण करू शकतो हे. तर हे जे फॅक्टर आहे तर इथं बघा x प्लस अल्फा आहे
आणि एक्स प्लस अल्फा प्लस 1 आहे. तर हे घेताना आपण काय करणार, डिवायडेड बाय एक फॅक्टर आपल्याला एक्स प्लस अल्फा झाला, दुसरा फॅक्टर आपल्याला एक्स प्लस अल्फा प्लस 1 झालं डिनॉमिनेटर. न्यूमरेटर फक्त आपल्याला चूज करायचं आहे. तर याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवताना आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा एक्स इज इक्वल टू काय ठेवले, फॉर दॅट एक्स इज इक्वल टू मायनस अल्फा सबस्टिट्यूट केला या ठिकाणी. तर आपल्याला काय मिळेल, इथं जर मायनस अल्फा सबस्टिट्यूट केलं तर जो आपण त्याच्यामध्ये पुट करतो शॉर्टकट मेथडनं ह्याच्यामध्ये करत नाही, रिमेनिंग जो आहे त्याच्यामध्ये पुट करणार आहे. तर मायनस अल्फा प्लस 1 झाले, तर हे कॅन्सल होईल आणि प्लस 1 राहील. दॅट्स वाय इथं ह्याचा न्यूमरेटर प्लस 1 आला. फॉर द सेकंड फॅक्टर ह्याचा जर आपल्याला हे बघायचं असेल न्यूमरेटर काय येतं, तर इथं बघा की एक्स प्लस अल्फा प्लस 1 आहे. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी काय करता येईल, एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ अल्फा प्लस 1 हे सबस्टिट्यूट करणार कुठल्या, जो रिमेनिंग फॅक्टर आहे, जो घेतलेला फॅक्टर आहे त्याचा रिमेनिंग फॅक्टर म्हणजे हा फॅक्टर, त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करणार एक्सच्या ठिकाणी. म्हणजे काय पुट करायचं तर मायनस अल्फा मायनस 1 आणि हा प्लस अल्फा आहे तसंच. ठीक आहे, एक्सच्या ठिकाणी फक्त हे रिप्लेसमेंट होईल. तर अल्फा अल्फा कॅन्सल होईल आणि मायनस 1 शिल्लक राहत आहे. दॅट्स वाय इथं मायनस 1 येत आहे. अंडरस्टँड, फॅक्टर कसं म्हणलं समजलं, बाय द शॉर्टकट. हे पार्शल फ्रॅक्शन ज्या वेळेला घेतलेलं होतं त्यावेळेला मी हा शॉर्टकट सांगितलेला आहे. ते प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघू शकताय तुम्ही. ज्यावेळेला आपण इनडिफाइनेट इंटिग्रेशन बघत होतो आणि ज्यावेळेला तिथं पार्शल फ्रॅक्शन बघितलेला आहे त्यावेळेला हा सगळा पार्ट बघितलेला आहे. तर याच्यामध्ये बघा की हे जे फॅक्टर पाडले, आता याचं हे काय झालं, डिनॉमिनेटर जो आहे तो लिनियर आहे, सगळं टोटली आपल्याकडे लिनियर पार्ट आहे. दॅट्स वाय आपण त्याचं इंटिग्रेशन काय करू शकतो, 1/x असेल तर आपण त्याला काय लिहितो, लॉग ऑफ एक्स प्लस अल्फा मायनस हिअर ऑल्सो लॉग ऑफ एक्स प्लस अल्फा प्लस 1 ओव्हर द लिमिट अल्फा अल्फा प्लस 1. आता हे सबस्ट्रॅक्शन आहे. दॅट्स वाय आपण काय करू शकतो, याला जर हे सबस्ट्रॅक्ट असेल तर लॉगची प्रॉपर्टी आहे लॉग ऑफ एक्स प्लस अल्फा डिवाइडेड बाय एक्स प्लस अल्फा प्लस 1 बनते, बरोबर, ओव्हर द लिमिट अल्फा अल्फा प्लस 1. या ठिकाणी आपण जर लिमिट सबस्टिट्यूट घेतले तर काय बनते, लॉग ऑफ अप्पर लिमिटच्या ठिकाणी आपण काय ठेवणार आहे, एक्सच्या ठिकाणी अल्फा प्लस 1 ठेवणार आहे. दॅट्स वाय अल्फा प्लस 1 प्लस अल्फा डिवाइडेड बाय अल्फा प्लस 1 प्लस किती आपल्याकडे अल्फा प्लस 1 आहे तसा मायनस लोअर लिमिट लॉग ऑफ अल्फा सबस्टिट्यूट केला आपण तर अल्फा प्लस डिवाइडेड बाय अल्फा प्लस 1 हे झालं लोअर लिमिट आपल्याकडे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा आपल्याला फर्दर काय करता येईल, हे सिम्प्लिफाय करायचं झालं तर आपण काय करता येईल, अल्फा प्लस अल्फा 2 अल्फा होत आहे आणि इथं बघा हा अल्फा 1 1 म्हणजे आपल्याला हे कसं आहे, दिस इक्वल टू लॉग ऑफ 2 अल्फा प्लस 1 डिवाइडेड बाय किती बनते आपल्याकडं 2 टाइम्स अल्फा प्लस 1 बनले मायनस हा मायनस आहे तो पुढे येईल अल्फा अल्फा लॉग ऑफ 2 अल्फा डिवाइडेड बाय अल्फा 2 अल्फा प्लस 1 येईल आणि परत इथे डिवाइड आहे म्हणजे याचं काय होत आहे, इन्व्हर्सली मल्टिप्लाइड होईल. तर ते इन्व्हर्सली मल्टिप्लाइड आपण करू शकतो या ठिकाणी, त्याचं इन्व्हर्स मल्टिप्लिकेशन होत आहे. दिस इक्वल टू म्हणजे इथं काय होईल बघा, लॉग ऑफ 2 अल्फा प्लस 1 डिवाइडेड बाय 2 अल्फा प्लस 1. आता हा जो मायनस आहे, मायनस कुठं मायनस असेल तर काय करतोय तो डिवाइडला जातोय आणि डिवाइडचं काय होतंय, इन्व्हर्सली मल्टिप्लाइड होतंय किंवा मी इथं डायरेक्टली पहिल्यांदा इथं डिवाइडला लिहितो, तुमचं कन्फ्युजन नको. 2 अल्फा डिवाइडेड बाय 2 अल्फा प्लस 1 हा असा टर्म येईल आपल्याकडे, डिवाइड होईल. जसं आपण ह्या ठिकाणी इथं डिवाइड केला, ह्या ठिकाणी डिवाइड केला ना त्याच वेळेमध्ये हे पण आपण इथं डिवाइड केलेलं आहे. नेक्स्ट बघा आपण याला फर्दर सिम्प्लिफिकेशन काय करता येईल, इथं तर ही टर्म
आपण सिम्प्लिफाय कशी करता येईल बघा. दिस इक्वल टू, ह्याच्यामध्ये सिम्प्लिफाय करायचं झालं तर आपल्याला ह्याचं इन्व्हर्सली मल्टिप्लाइड होत आहे लॉग ऑफ 2 अल्फा प्लस 1 डिवायडेड बाय 2 अल्फा प्लस 2 असे लिहितो मी इथं, इंटू ह्याचा इन्व्हर्सली मल्टिप्लाइड 2 अल्फा प्लस 1 डिवायडेड बाय इथं जो आहे 2 अल्फा झाला. दिस इक्वल टू 2 अल्फा प्लस 1 2 अल्फा प्लस 1 किती होतं आपल्याकडे 2 अल्फा स्क्वेअर होत आहे लॉग ऑफ 2 अल्फा प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय या ठिकाणी 2 अल्फा प्लस 2 इंटू 2 अल्फा. म्हणजे आपल्याला ह्याच्यासाठी काय लिहिता येईल ते सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला 2 अल्फा प्लस 2 अशा वेमध्ये ते फंक्शन राहील. हा लॉग टू द बेस ई आहे आणि आपल्याला आन्सर याचं काय दिलेलं आहे दिस इक्वल टू, आन्सर बघा आपल्याला दिलेला आहे इथं वरती, दॅट इक्वल टू लॉग ऑफ, इथं म्हटले बघा की लॉग ऑफ 9/8 टू द बेस ई, म्हणजे स्टँडर्ड लॉग घेतला आपण, दॅट इक्वल टू लॉग ऑफ 9/8 असा आन्सर दिलेला आहे टू द बेस ई. याचा पण बेस ई आहे, याचा पण बेस आहे. आता एवढा जर हा पार्ट आपण बघितला तर लॉग इज इक्वल टू लॉग आहे टू द सेम बेस आहे. तर या ठिकाणी काय होऊ शकते मग, असं जर असेल तर आपण याला लॉग कॅन्सल करता येईल. दोन्ही साईडचा लॉग कॅन्सल झाला तर आपल्याला टर्म कशी मिळते, नेक्स्ट पेज वरती आपण जाऊया. दोन्ही साईडचा आपल्याला टर्म बघा काय होती, परत एकदा मी लिहितो इथं लॉग ऑफ 2 अल्फा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 अल्फा प्लस 2 दिस इक्वल टू लॉग ऑफ 9/8 अशी टर्म होती आपल्याकडे ती. तर दोन्ही साईडचा आपण लॉग कॅन्सल केला तर आपल्याला काय मिळाले 2 अल्फा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 अल्फा इंटू 2 अल्फा प्लस 2 दिस इक्वल टू 9/8 असं मिळालं. आता याला आपल्याला काय करावं लागेल, सिम्प्लिफाय करावं लागेल. आता ह्यातनं बघा इथून 2 कॉमन आले तर ह्यातनं 2 कॉमन येतात ह्या टर्ममधनं आणि इथं 2 आहे, 2 किती होतात आपल्याकडे 4 झाले. 4 आपण ह्या साईडला घेतल्या आणि इकडं डिवाइड करू शकतो आपण, तर आपल्याला काय होतं इकडं 2 येतात आपल्याकडे ह्या साईडला. म्हणजे आपल्याला इथं काय मिळते बघा, आणि ह्याचा आपण ब्रॅकेट स्क्वेअर करूया. तर 2 चा स्क्वेअर, न्यूमरेटरचा स्क्वेअर बघा 4 अल्फा स्क्वेअर प्लस 4 अल्फा प्लस 1 झाला. इथं अल्फा आहे तसंच यातनं आपण 2 कॉमन काढले तर अल्फा प्लस 1 इथं राहिले. हे आपण इथं जे 4 बनलेले होते मी जसं सांगितलं, हे काय बनतं हे 2 आणि ह्यातलं कॉमन काढलेलं 2 हे 4 बनलं. आपण हे 4 इथं डिवाइड केले तर आपल्याला काय मिळालं 9/2 अशी टर्म मिळाली. आता हा 2 आपण ह्या साईडला घेऊया आणि हे ह्या साईडला घेऊया. तर इथं बघा 8 अल्फा स्क्वेअर प्लस 8 अल्फा प्लस 1 दिस इक्वल टू 9 अल्फा प्लस 1 हे अशी टर्म बनते आपल्याकडं. नेक्स्ट बघा 8 अल्फा स्क्वेअर प्लस 8 अल्फा प्लस 1 दॅट इक्वल टू, यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर 9 अल्फा स्क्वेअर प्लस 9 अल्फा झाले. नेक्स्ट बघा आपण याच्यामध्ये बघा की हा 9 अल्फा, आपण हा जो सगळा टर्म आहे हा RHS मध्ये शिफ्ट केला तर आपल्याला काय मिळेल 0 इज इक्वल टू 9 - 8 किती झाले आपल्याकडं, रिमेनिंग अल्फा राहिले. अगेन इथं 9 - 8 आपल्याकडे परत प्लस अल्फा शिल्लक राहिले. हा 1 ह्या साईडला शिफ्ट झाला तर हा -1 झाला. हे आपल्याला इक्वेशन मिळालं. आणि हे जर आपण इक्वेशन सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला एनिथिंग मिस्टेक आले
देअर वॉज अ मिस्टेक. हा जो टर्म आहे हा 2 होणार आहे, कारण आपण इथे 2 ने मल्टिप्लाइड केलेला आहे. ते राहिलं, सॉरी इथे 2 येईल. तर इथं 2 ने मल्टिप्लाइड केलं तर आपल्याला इथं काय होईल, हा पण आपल्याला 2 येतोय. आता याचं जर आपल्याला फॅक्टराइज करायचं झालं तर आपल्याला फॅक्टर काय पडतात बघा, मल्टिप्लिकेशन -2 आणि त्याचं सबट्रॅक्शन +2 यायला पाहिजे. दॅट्स वाय फॅक्टर काय म्हणू शकतो, अल्फा +2 अल्फा -1 इज इक्वल टू 0 झालं आहे. मल्टिप्लिकेशन -2 आणि ॲडिशन +1 येते. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू -2 अँड +1 असे 2 फॅक्टर बनतात. आपल्याकडे कुठला आन्सर दिलेला आहे तो बघूया आपण. तर काय काय आलेलं आपल्याला, -2 एक दिलेला होता आपल्याकडे, -2 आहे आणि +1. तर -2 आपल्याकडे आन्सर आलेला आहे. इथं बघू शकता की आपल्याला 2 आन्सर आले होते, -2 आणि +1. तर इथं ते आन्सर मिळालं आपल्याला, -2 मिळालेला आहे. अंडरस्टँड. नेक्स्ट क्वेश्चन बघा. If θ1, θ2 be the respectively smallest and largest values of, काय त्या स्मॉलेस्ट व्हॅल्यूज कशा थीटाच्या व्हॅल्यूज आहेत इन कुठं आहे बघा, 0 ओपन इंटरवल 0 to 2π -π डिलेटेड पाय आहे. जो काय काय म्हटलं बघा, थीटा आणि θ1 θ2 आर द स्मॉल, हा स्मॉल आणि हा लार्ज व्हॅल्यू ऑफ थीटा आहेत. आणि थीटा बिलॉंग्स फ्रॉम काय म्हटलेलं आहे, 0 to 2π मायनस डिलेटेड पाय हे इंटरवल मध्ये आहे. विच सॅटिस्फाईड द इक्वेशन, विच सॅटिस्फाय द इक्वेशन. इक्वेशन बघा काय म्हटलेलं आहे, ते इक्वेशन लिहितो मी. 2 cot square theta -5 by sin theta is equal to +4 is equal to 0. हे इक्वेशन सॅटिस्फाईड करता येते. काय बघा, cot square theta -5 by sin theta +4 is equal to 0. हे जे इक्वेशन आहे ते सॅटिस्फाईड करता येते. व्हॅल्यू ऑफ cos square 3 theta d theta ओव्हर द, ओव्हर काय लिमिट म्हटलं बघा आपल्याकडं, θ1 अँड θ2 हे जे लिमिट पॉईंट आहेत आपल्याकडं, त्या लिमिट पॉईंटवरती आपल्याला काय करायचं, त्याचा आन्सर काढायचं आहे त्याचं. तर याच्यासाठी पहिल्यांदा काय करायला लागेल आपल्याला, θ1 आणि θ2 काय आहे ते फाइंड करायला लागेल. तर इक्वेशन बघा, 2 cot square theta -5 sin theta +4 is equal to 0 असं म्हटलेलं आहे. हे इक्वेशन आपल्याला पहिल्यांदा सॉल्व्ह करावं लागेल. आपल्याला पहिल्यांदा इथे ट्रिग्नोमेट्री वापरावी लागेल. आता ह्या ठिकाणी बघा 2 cot square आहे, तर कॉट मीन्स काय झालं आपल्याकडं, cos square theta अपॉन sin square theta झाले, -5 अपॉन sin theta +4 इज इक्वल टू 0 आलं आपल्याकडे इक्वेशन. फर्दर बघा, त्याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं झालं तर इक्वेशनला आपण, टोटल इक्वेशनला आपण sin square ने मल्टिप्लाइड करूया. तर आपल्याला इथं असं मिळेल, 2 cos square theta मायनस, इथं sin square ने जर मल्टिप्लाइड घेतले तर काय होईल, इथं 5 sin theta शिल्लक राहील, एक कॅन्सल होईल आणि एक राहील शिल्लक, प्लस इथं 4 sin square theta इज इक्वल टू 0. अशा फॉर्मॅटमध्ये इक्वेशन राहील आपल्याकडं. फर्दर आपण टोटल इक्वेशन साईनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. दॅट्स वाय आपण याला असं करूया की हे जे 2 cos square आहे त्याला आपण काय म्हणूया, तो sin square मध्ये कन्वर्ट करता येईल. तर 2 1 मायनस sin square theta -5 sin theta प्लस 4 sin square theta इज इक्वल टू 0. हे असं झालं. तर इकडे बघा, दॅट इम्प्लाइज, ते इक्वेशन इम्प्लाइज कसं होईल आपल्याकडं, इथं 2 ने मल्टिप्लाइड केलं तर 2 -2 sin square theta -5 sin theta प्लस 4 sin square theta इज इक्वल टू 0. अशा वेळेमध्ये इक्वेशन ते कन्वर्ट होईल. तर फर्दर ते इक्वेशन बघा की -2 आणि इथं +4 आहे,
हे सबस्ट्रॅक्शन घेतलं तर आपल्याला किती मिळतंय 2 sin स्क्वेअर झालं. तर 2 sin स्क्वेअर थीटा मायनस 5 sin थीटा प्लस 2 इज इक्वल टू 0 आले आपल्याकडं. आता हे काय झालं आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे विच इज बिलॉंग फ्रॉम, हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते कशावरती आहे, साइन मध्ये आहे. तर साइन थीटाची व्हॅल्यू आपण फाइंड करूया. आता इथं बघा 2 × 2 किती झाले आपल्याकडे 4 येतात, राईट आहे. तर काय झालं मल्टिप्लिकेशन 4 आणि आपल्याला त्याचं ॲडिशन -5 घ्यायचं आहे. म्हणजे फॅक्टर काय पडतील आपल्याला 4. हे इझीमध्ये बघा फॅक्टर काय झाले, 4 साठी काय घेतले आपण -4 आणि -1 घेतले. मल्टिप्लिकेशन +4 येतं आणि ॲडिशन किती येतं आपल्याकडं -5 आले. दॅरफोर साइन थीटा इज इक्वल टू काय झाले 4/2 अँड 1/2 असे दोन आले. हे दोन फॅक्टर बनले आपल्याकडं. देअरफॉर नेक्स्ट बघा आता हे 4/2 आहे. 4/2 म्हणजे किती झालं आपल्याकडं दॅट इक्वल टू 2 अँड 1/2 आले. आता साइनची व्हॅल्यू 2 कधी पॉसिबल आहे का आपल्याकडं, हे इम्पॉसिबल आहे. साइनची व्हॅल्यू 2 येणं हे इम्पॉसिबल आहे. दॅट्स वाय साइन, देअरफॉर काय झालं आपल्याकडे, देअरफॉर साइन थीटा इज इक्वल टू 1/2 मिळाले. आता याचं आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन काढावं लागेल कारण रेंज आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन मध्येच दिलेली आहे ना, ओव्हर द लिमिटेड पाय दिलेला आपल्याकडे. तर साइन थीटाची व्हॅल्यू हाफ कधी येते आपल्याकडं फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंटमध्ये, हे असं राहत आहे. तर याची डायरेक्टली व्हॅल्यू बघा थीटा किती राहते आपल्याकडं दॅट इक्वल टू थीटा काय म्हणू शकतो आपण π/2 कधी 1/2 कधी येते आपल्याकडे जेव्हा π/6 असेल त्यावेळेला, आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये किती येते 5 π/6 येते, बरोबर. ह्या दोन व्हॅल्यू मिळाल्या म्हणजे आपल्याला काय मिळालं, ह्या इंटिग्रेशनसाठी फंक्शन मिळालं. तर आपण आता हे इंटिग्रेशन करू शकतोय. इंटिग्रेशन कशाचं करायचं बघा आपण, हा आपल्याकडे आता लोअर व्हॅल्यू म्हणजे काय मिळालं की एक आपल्याला लोअर व्हॅल्यू θ1 मिळाला. θ1 आपल्याला π/6 मिळाला. हायेस्ट व्हॅल्यू θ2 किती मिळाला 5 π/6 मिळाला. हे दोन व्हॅल्यू मिळाल्या. आता ह्याच्यावरती आपल्याला इंटिग्रेशन करता येईल. तर आपण ह्याच्यावरती बघूया. इंटिग्रेशन काय होतं बघा आपल्याकडं, इंटिग्रेशन ऑफ θ1 θ2 cos स्क्वेअर 3θ असं होतं फंक्शन आपल्याकडं. आणि ह्याचं आपल्याला इंटिग्रेशन करायचं होतं cos स्क्वेअर 3θ ओव्हर द dθ. आता जो cos स्क्वेअर आहे ह्याचं इंटिग्रेशन करू शकत नाही. दॅट्स वाय θ1 θ2 घेऊया आपण. cos स्क्वेअर कसं करता येईल आपल्याला, दॅट कॅन बी रिटन ॲज 1 प्लस cos 6θ/2 होईल dθ. आपल्याकडे फॉर्म्युला आहे की फॉर्म्युला काय होता बघा की cos स्क्वेअर θ इज इक्वल टू 1 प्लस cos 2θ/2 असं होत आहे. जो काही θ आहे त्याचा डबल करा. इथे θ 3θ होता त्याचा डबल केला आपण तो किती झाला आपल्याकडे 6θ म्हणलं आपल्याकडं. हे असं फंक्शन मिळालं. तर आपण याचं इझिली इंटिग्रेशन करू शकतो आपण. तर हा हाफ आहे, हाफ आपण साईडला घेतला. 1 चे इंटिग्रेशन θ बनतंय प्लस कॉस चे इंटिग्रेशन साइन आले साइन 6θ आणि कोइफिशियंट θ चा 6 आहे तर तो डिवाइडला जाईल ओव्हर द लिमिट θ1 अँड θ2. तर θ1 आपल्याला किती आलेला आहे π/6 आलेला होता आणि θ2 आपल्याकडं 5 π/6 आलेला होता. तो आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट घेतला तर आपल्याला काय मिळेल 1/2 ॲज इट इज अपर लिमिट 5 π/6 प्लस आता ह्या ठिकाणी जर आपण थीटा सबस्टिट्यूट घेतला तर 6 × 5 π/6 असे झाले थीटाची व्हॅल्यू. तर इथं याला हे कट झालं तर 5θ आला. इथं आपल्याकडे साइन 5θ बनतंय डिवाइडेड बाय 6 मायनस लोअर लिमिट सबस्टिट्यूट केले तर -π/6 झाले
प्लस आता ह्याच्यावरती पण निगेटिव्ह साईन लोअर लिमिटचा अप्लाय होईल. दॅट्स वाय ह्याचं पण काय होत आहे, फक्त इथं 5 राहणार नाही. 6 इंटू पाय बाय 6ला 6 कट झाले, तर इथं साईन पाय बाय 6 आले. हे असं होईल. तर इज इक्वल टू हाफ 5 पाय बाय 6. आता साईन 5 थीटाची व्हॅल्यू किती आहे, सॉरी 5 पाय आहे, थीटा दिलं मी. साईन 5 पायची व्हॅल्यू ऑलवेज आपल्याला माहिती आहे की एनी मल्टिपल ऑफ पाय विथ साईन, जे साईन काय असं राहते आपल्याकडे, साईन जर आपल्याला साईन थीटा इज इक्वल टू 0 दॅट इम्प्लाइज थीटा काय असं आपल्याकडे एन पाय असेल. हे जनरल सोल्युशन माहिती आहे. जर थीटाची व्हॅल्यू मल्टिपल ऑफ पाय असेल तर आपल्याला डायरेक्टली आन्सर 0 मिळते. म्हणजे हा 0 झाला, हा पण 0 झाला आणि हा पण 0 झाला. म्हणजे फक्त आपल्याला इथं पाय बाय 6 शिल्लक राहील. आता ह्यांचं जर सबस्ट्रॅक्शन घेतलं, 5 पाय बाय 6 मायनस पाय बाय 6 घेतलं तर आपल्याला किती मिळते, 5 मायनस 1 घेतलं तर किती येते आपल्याकडं, 4 येतात आपल्याकडं. 4 बाय 1/2 इंटू 4 पाय बाय 6 झाले. 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2, 2 3 जा झालं. म्हणजे पाय बाय 3 हे एक आन्सर येईल आपल्याकडं. सिम्प्लिफिकेशन केलं तर बघा आपल्याकडे पाय बाय 3 आन्सर आहे का, तर ऑप्शन सी आहे बघा. पाय बाय 3 इज द करेक्ट ऑप्शन. आता हे जे आपण क्वेश्चन घेतलेले आहेत हे पण 2020 म्हणजे आता जे झालेलं आपल्याला जेईची एक्झाम होती, जे जानेवारीमध्ये असेल मागच्या 2020च्या, किंवा आपण आफ्टर द कोविड घेतलेली होती आपल्याला तेव्हा झालेली असेल ती. हे 2000च्या इयरमध्ये पडलेले हे क्वेश्चन आहेत, ते बघत होतो. याचा उर्वरित रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.